नमस्कार. पंढरपूर पीपल्स मध्ये सरचं स्वागत. सध्या आपण गजानन महाराजाच्या मागच्या साईडला पंढरपूर नगर परिषदेचं हे कोट्यावधी रुपये खर्च करून बांधलेलं पार्किंग सध्या जनता त्रस्त, नगरपालिका व्यस्त आणि रस्ते व्यस्त, प्रशासन मस्त अशी परिस्थिती पंढरपूरकरांची झालेली आहे. कारण की रस्त्याच्या दोन्ही बाजूला भयानक बेशिस्त पद्धतीने येणारे भाविक पार्किंग करत आहेत. पंढरपूर नगर परिषद असू द्या, पंढरपूर शहर वाहतूक पोलीस असू द्या, कोणतीही कारवाई करत नाही. ह्याच्यामुळे येणाऱ्या भाविकांना व इथल्या स्थानिकांना सुद्धा त्याचा मोठा नाहक त्रास होत आहे. दुचाकी चालकांना सुद्धा त्रास होत आहे आणि भयानक परिस्थिती म्हणजे वृद्ध माणसांना सुद्धा ह्याचा भयानक त्रास होत आहे. संध्याकाळच्या टायमाला विठ्ठलाचं दर्शन करून झाल्यानंतर जे पब्लिक पंढरपुरात अधिक मास चालू आहे, 5 लाख पर्यंत पब्लिक हे पंढरपुरामध्ये दाखल झालेलं होतं आणि आल्यानंतर त्यांचे 4 व्हीलर असू द्या, 2 व्हीलर असू द्या, हे बाहेर काढण्यासाठी भयानक पंढरपुरामध्ये ट्रॅफिक होत आहे. जड वाहतूक सुद्धा ह्या पंढरपूर शहरामधनं सध्या जात आहे. ह्याचा त्रास पंढरपूरकरांना होत असून पंढरपूर नगर परिषद हे बागाची भूमिका घेत आहे. कोट्यावधी रुपये ह्या पार्किंगसाठी खर्च केलेले आहेत. हे आम्ही दुसऱ्यांदा बातमी करतोय, कारण की पंढरपूर नगर परिषदेने साधे फलक अथवा पंढरपूर नगर परिषदेचा कर्मचारी ह्या ठिकाणी तर उपलब्ध करून दिला असता तर हे आज दृश्य वेगळं दिसलं असतं. या ठिकाणी जे रस्त्यावर पार्किंग केलेलं आहे ते पार्किंग सध्या ह्या ठिकाणी पार्किंगच्या ठिकाणी झालं असतं आणि पंढरपूरकरांना येणाऱ्या विठ्ठल भक्ताला ह्याचा त्रास झाला नसता. एकीकडे पंढरपूर नगर परिषद अतिक्रमण काढण्यासाठी लाखो रुपये दर त्या वर्षी खर्च करते आणि मात्र हे जे पार्किंग बांधलेलं आहे त्याचं फलक लावण्यासाठी आणि इथला कर्मचारी नेमण्यासाठी त्यांना खर्च करण्याचे सुद्धा सध्या वेळ नाही. अशी परिस्थिती पंढरपूर नगर परिषदेची झालेली आहे. ह्याबाबत वारंवार पंढरपूरचे नागरिक हे नगर परिषदेला वारंवार तक्रारी करतायत की बेशिस्त वाहन जे चालक आहेत, बेशिस्त जे पार्किंग केलेलं आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. जे बेशिस्त पद्धतीने रस्त्यावर जे वाहन लावलेले आहेत त्यांना पार्किंग उपलब्ध करून देण्यात यावं आणि फलक लावण्यात यावे असे पंढरपूरकरच्या वतीने तक्रार करून सुद्धा पंढरपूर नगर परिषद सध्या जागी होत नाही असा पंढरपूरकरांना प्रश्न पडलेला आहे. तर आता पंढरपूर नगर परिषद जागी होणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.